शक्तीपीठ महामार्गाला सांगलीतूनही विरोध केला गेला आहे। सरकारने शेतकऱ्यांवर बळजबरी करू नये असं आता खासदार विशाल पाटील यांनी म्हटलं आहे। गावनिहाय बैठका घ्याव्या, मध्यस्थी करू, खासदार विशाल पाटलांचं आंदोलनाला पाठिंबा देण्यात आलाय। शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असून सरकारने बळजबरी करू नये, शेतकऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे, त्यासाठी गावनिहाय बैठका घेण्याची गरज आहे अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। महाराष्ट्रात ज्या ज्या जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जातो त्या ठिकाणी बाधित शेतकऱ्यांनी रस्ता रोको करायचं आज ठरवलं होतं। आज 1 तारखेला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या हायवेज काही काळ अडवण्यात आलेले आहे। सांगलीतसुद्धा त्यांनी हा आंदोलन केलं होतं। शेतकऱ्यांना ह्या ठिकाणी आंदोलनाला पाठिंबा देणं ही माझी नैतिक जबाबदारी आहेच। मात्र हे होत असताना नेमकं जिल्ह्यात जवळजवळ 7,000 खातेदार हे ह्या शक्तीपीठाशी बाधित आहेत। हायवे होत असताना काही चुका झाल्याचं दिसतात आणि वडनेरे समितीनं सुद्धा हा नवीन प्रकल्प झाल्यामुळे पुराचा धोका वाढतो का ह्याच्याबद्दल एखादा अहवाल तयार करायला पाहिजे होता, पण तो केला नसेल तर अजूनही करावा आणि त्यांना कॉन्फिडन्स असेल की ह्याच्यामुळे काय होत नाही तर त्या मुद्द्यावरचा विरोध निश्चित थांबेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।